प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. रजनीकांत दक्षिण भारतामधला सुपरस्टार. जागोजागी त्याचे मंदिर बांधण्यात आलेले आहे, मंदिर उभारण्यात आलेले आहे. दक्षिण भारतातला कोणताही स्टार कलाकार घ्या, त्याची देवासारखी पूजा केल्या जाते. एन टी रामाराव असतील, रामचंद्रन असतील, रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन, हे जे कोणी साऊथ इंडियन कलाकार आहेत, AR रहमान सारखा संगीतकार, बालसुब्रमण्यम सारखा गायक, यांची त्या ठिकाणी देवाच्या रूपात पूजा केली जाते. कारण समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात हे लोक सातत्यानं आवाज उठवतात. फक्त चित्रपटामध्ये काम करून किंवा चित्रपटात गाणे गाऊन पोट भरत नाहीत. ज्या राज्यामध्ये राहतात ते रजनीकांत महाराष्ट्रातला काम करतो, साऊथमध्ये, पण त्यांच्या राज्यात राहून त्यांच्या राज्याची तो सेवा करतो आणि म्हणून त्याची देवासारखी पूजा केली जाते. परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्या मुंबईत राहून आमच्या मुंबईतलं खाऊन बेईमान झालेली अवलाद आम्ही पाहतो. समाजावरती महाराष्ट्रामध्ये अनेक रोजच्या रोज कुठं ना कुठं अन्याय अत्याचार होतो, त्यावेळेला आवाज बंद करणारे ठेवणारी अवलाद आम्ही पाहतो. एकही कलाकार त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध बोलताना आम्ही पाहत नाही, आम्हाला दिसत नाही. काल परवा त्या आशा भोसले, दिल हे छोटीसी आशा, गाण्याप्रमाणेच आहे. बाई म्हातारी झाली, वय झाले, गायन क्षेत्रामधली मोठी कलाकार आहे म्हणून आम्ही आदर करतो. बाकी माणुसकीच्या बाबतीत काय, सामाजिक उत्तरदायित्व काय निभावलं या बाईने, त्यांना प्रश्न विचारला. आशा भोसलेला, 2 ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत, राज आणि उद्धव, याबद्दल आपलं मत काय? बाई कुशाल म्हणते, कोण ठाकरे? मी नाही ओळखत. कोणाला ओळखते? आशिष शेलारला. कोण आशिष शेलार? ठीक आहे ना, आशिष शेलारला ओळखते, आनंदच आहे आम्हाला, तेही मराठी माणूस आहे. परंतु ज्या मुंबईत राहतात त्या मुंबईमध्ये इतका तुम्ही आकाश करता मराठी लोकांबद्दल, मराठी नेत्यांबद्दल. कोण ठाकरे? अरे तेच ठाकरे ज्यांच्या घरी तुम्ही वारंवार जात होत्या, तेच ठाकरे ज्यांनी तुम्हाला मुंबईमध्ये संरक्षण दिलं. आशा भोसले हे तेच मंगेशकर कुटुंब आहे ज्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये कोणी चांगलं बोलत नाही. मागे ते पुण्यामध्ये मंगेशकर हॉस्पिटलचा एक मुद्दा गाजला. 16 एकर का कितीतरी एकर जमीन त्यांनी अवघ्या शुल्लक नाममात्र भावामध्ये घेतली, धर्मादाय म्हणून, आणि तिथं त्यांनी प्रायव्हेट दवाखाना उभा केला. लाखो रुपये फी घेतल्या जाते, लोकांकडून बिल वसूल केलं जातं, रुग्णांकडून. अशा या मंगेशकर कुटुंबियांना समाजाचं काय पडलंय? आणि त्या मंगेशकर कुटुंबियांमधली आशा भोसलेंना काय पडलंय या समाजाबद्दल? आम्हाला काही वैयक्तिक आशा भोसलेंबरोबर काही राग नाही, लोभ नाही, द्वेषही नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गायन क्षेत्रात त्या मोठ्या आहेत, त्याबद्दल त्यांचा आम्ही आदर करतो. परंतु त्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवायला पाहिजे होता तो त्यांनी दाखवला नाही. त्याबद्दल निश्चितच आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक राग आहे, चीड आहे. मराठी मनामध्ये ती चीड आहे. आणि जे मी आता बोललो ते मराठी माणूस बोलतोय, महाराष्ट्रातला माणूस बोलतोय, की एवढं कृतज्ञ बेईमान कोणी नसायला पाहिजे. असो, त्यांची बेईमानी त्यांच्याकडं, खाल्ल्या मिठाला जागावं, एवढंच आमची अपेक्षा आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.